ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा जे आहे ते बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये होणार आहे आणि आत्ताच जस्ट त्या ज्या मेळाव्याच्या ठिकाणी नारळ फोडण्याचा कार्यक्रम झालेला आहे। जे आयोजक आहेत आपल्यासोबत आहेत। एकंदरीत भाऊ कशा पद्धतीने मेळावा होणार आहे, काय सांगाल, एकंदरीत कसं नियोजन असणार आहे? 13 जानेवारी रोजी ओबीसी समाजाचा हा महाएल्गार मेळावा या ठिकाणी पार पडत आहे दुपारी 4 वाजता। देशाचे ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा होत आहे। या मेळाव्यासाठी आपण बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांना पण निमंत्रण दिलेलं आहे। या जिल्ह्याच्या पालकमंत्री माजी आणि ओबीसीच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना पण आपण निमंत्रण दिलेलं आहे। त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी दुसरे पालकमंत्री ओबीसीचे नेते जयदत्तांना क्षीरसागर यांना पण आपण निमंत्रण दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर आदरणीय पडळकर साहेब असतील, आदरणीय जानकर साहेब असतील, प्रकाशांना शेंडगे असतील, टीपी सर असतील, शब्बीर अन्सारी साहेब असतील, त्याचबरोबर कल्याणजी दळे असतील, हे ओबीसीचे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। हा जिल्हा हा ओबीसीचा बहुल जिल्हा आहे। स्वर्गीय मुंडे साहेबांचा जिल्हा ओळखला जातो आणि मुंडे साहेबांचे भाऊ म्हणून ज्यांची ओळख आहे असे भुजबळ साहेब या सभेसाठी उपस्थित आहेत। निश्चितच वेगवेगळ्या वेशामध्ये ओबीसी समाजाच्या पारंपरिक वेशामध्ये या ठिकाणी या नेत्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहतील। आमची एकच मागणी आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि दुसरी मागणी आहे की ओबीसी जनगणना झाली पाहिजे। ही भूमिका घेऊन आम्ही येणारा हा मेळावा आज या ठिकाणी साजरा करतो आहोत। किती समाज जमल आणि कसं या पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे? 2-2.5 लाख ओबीसी बांधव या ठिकाणी जमल असा आमचा अंदाज आहे, कारण की 375 ओबीसीच्या जाती आहेत, त्यामुळे अंदाज लावणं कठीण आहे। आपण प्रमुख जरी समाजाचे आले पदाधिकारी तर 2-2.5 लाख लोक सहज या ठिकाणी जमू शकतात, जिल्ह्यामध्ये आपल्या या सभेसाठी उपस्थित राहू शकतात। आपण बघू शकतो की मराठा आंदोलनादरम्यान बीड जिल्ह्यामध्ये जाळपोळ झाली, हिंसाचाराची घटना घडली आणि पुन्हा याच ठिकाणी ओबीसीचा मेळावा होतो। याच्या अगोदर मराठा समाजाचा मेळावा झालाय, कसं बघता याकडे? नाही, आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही, होता ना नव्हता। म्हणजे मराठा समाजाला पण आरक्षण मिळावं ही पहिल्यापासूनची आदरणीय भुजबळ साहेबांची मागणी होती, आज आहे। फक्त ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, ओबीसी जनगणना करावी ही भूमिका भुजबळ साहेबांनी घेतली। आपण पाहता गेल्या 5-6 महिन्यापासून बीड नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दहशतीचं वातावरण होतं। आपला बीड जिल्हा हा सगळ्यात टार्गेट जिल्हा झालेला होता। त्याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे। माझं देखील बीडमध्ये एक व्यवसाय होता हॉटेल सनराईज, ते देखील जाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला। 4 कोटीचं माझं हॉटेलचं नुकसान झालेलं आहे। माझ्या घरावर हल्ला झाला, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, मला जीवे मारण्याचा देखील मी असतो तो प्रयत्न झाला असता। हे दहशतीचं वातावरण कुठेतरी असताना आदरणीय भुजबळ साहेब हे ओबीसीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिले आणि ओबीसी समाजही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला आणि त्यावेळेसपासून कुठेतरी ओबीसीची भीती निघून गेली। या दरम्यान येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत कसं असणार आहे? फौजफाटा कसा असणार आहे? एकंदरीत काय सांगाल? येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत कसं होणार आहे? फौजफाटा कसा असणार आहे पोलिसांचा? अतिशय पारंपरिक पद्धतीनं आत्तापर्यंत ओबीसीचे जे काही मेळावे आंदोलन झाले त्याच्यात ज्याप्रमाणे स्वागत झालेत, यामध्ये स्वागताचा जास्ती भाग नसून हा साधारणतः ओबीसीच्या उत्खननाचा उद्धाराचा जास्ती भाग या ठिकाणी येणार आहे। आणि या एल्गार मेळावा हा अतिशय शांततेने होणार आहे, लोकशाही पद्धतीने होणार आहे। आणि मी आमचे जे आत्तापर्यंत तसं पाहिलं तर ओबीसी समाजाने मोठ्या समाजाचं आत्तापर्यंत मांडलित्व स्वीकारलेलं आहे आणि आम्ही ते पाळून आहोत। परंतु काही खालच्या फळीतले बाजारभुंगे जे आहेत त्यांचे धंदे चालून देणार नाहीत, बहिष्कार टाकू, असं करू तसं, अशा पद्धतीनं ह्या गोष्टी कुठं साध्य होत नसतात। तसं पाहिलं तर कोणीच कोणाला कमी नसतं, परंतु कुठेही संघर्षाची भूमिका न घेता अतिशय शांततेने लोकशाही मार्गाने त्यांनीही त्यांचा प्रश्न सोडावा आणि आम्हीही लोकशाही मार्गाने आमच्या ताटातला घास घेऊ नये अशी मागणी करत आहोत। निश्चित त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, सातत्याने भुजबळ साहेबांनी सांगितलेलं आहे, कुठं विरोध केला नाही, फक्त ओबीसीच्या हिश्श्यातलं देऊ नाही एवढी मागणी घेऊन ते जात आहेत आणि शासनाने याबाबत त्वरित भूमिका जाहीर करावा, त्वरित निर्णय घ्यावा, नाही तर याचे परिणाम येणाऱ्या काळामध्ये सरकारला भोगावे लागतील। अंदाजे किती वाजता सभा सुरू होईल? किती समाज असणार? कारण मुस्लिम समाजाचा देखील यात मोठा पाठिंबा आहे, कसं बघता याकडे? अंदाजे 4 वाजता सभा सुरू होईल। आणि आता तुम्ही मुस्लिम समाजाचा शहरामध्ये मी जिल्ह्यातले सांगतो, आमच्या तालुका दौरा, अंबाजोगाईला दौरा झाला माझा, केजला झाला, परळीला झाला, तिथले तालुका अध्यक्ष सहित मुस्लिम समाज प्रचंड शक्तीनिशी ह्या सभेला येणार आहे, जिल्ह्यातील सभा येणार आहे। तर मुस्लिम समाजाचा सर्व पाठिंबा या सभेला आहे, ओबीसी समाजाचा सर्व पाठिंबा या सभेला आहे आणि भुजबळ साहेबांना आहे।
एकंदरीत बघू शकतो मुस्लिम समाज देखील या सभेला उपस्थित राहणार. त्याच पद्धतीनं काय सांगाल, महिलांचा देखील या सभेला सहभाग आहे. कसं एकंदरीत नियोजन असणार आहे, किती महिला जमतील आणि काय सांगाल एकंदरीत सभेच्या विषयी? उद्याच्या या 13 जानेवारीची जी महाएल्गार सभा जी आयोजित करण्यात आलेली आहे, आपल्या महाराष्ट्राचे नेते, ओबीसीचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ही सभा या ठिकाणी होणार आहे. तर या सभेसाठी आम्ही पूर्ण जिल्ह्यामधून तर आम्ही 25 ते 50% महिला या आपल्या सभेसाठी येणार आहोत. तर आमचं नियोजन असं झालेलं आहे की आम्ही सर्वजण महिला मिळून पारंपरिक ज्या समाजाच्या महिला आहेत त्या महिला पारंपरिक वेशभूषेमध्ये साहेबांचं त्या ठिकाणी म्हणजे सत्कार शुभारंभ करणार आहे. एकंदरीत बघू शकतो 13 जानेवारीला जे आहे तो महाएल्गार मेळावा जे आहे तो ओबीसीचा होणार आहे. या ठिकाणं जे राज्यातील दिग्गज नेते असतील, पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा अन्य मंत्रिमंडळातील महोदय असतील, या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. या सभेमधून नेमकं भुजबळ साहेब काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई तकसाठी योगेश काशी, बीड.